हाय गाईज, वेलकम टू माय कॉर्नर. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बिलकुल समजणार नाही आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लीज त्याला क्लिक करा आणि आधी तो व्हिडिओ बघा आणि मग याला कंटिन्यू करा, बिकॉज त्या व्हिडिओचंच हे कंटिन्युएशन आहे. आय होप यू लाईक इट अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. नेक्स्ट लुक जो आहे तो माझा संगीतचा लुक आहे. संगीतमध्ये पण माझ्याकडे इन्स्पिरेशन होतं. इथे मी फोटो टाकेल. जो कियारा अडवाणीचा तिच्या संगीतचा लेहंगा होता ना, मला त्या कलरमध्ये पाहिजे होता. बिकॉज आमची थीम जी होती ती स्टारी नाईट्स आणि डार्क कलर्स अशी होती, प्लस स्पार्कल्स अशी थीम होती. मग सगळेजण डार्क घालत असेल तर मला असं वाटलं की मी ॲज अ ब्राईड काहीतरी पॉप ऑफ कलर और काहीतरी वेगळं घालावं, ज्याने मी ॲक्च्युली ब्राईड जी आहे ती उठून दिसेल. सो टुवर्ड्स गोल्डन जास्त जात होते. माझ्या डोक्यामध्ये रेड पण होता, ब्राईट रेड. बट मी म्हटलं मी लग्नाचं सुद्धा रेडच घालते, तर मग पण कसं काय रेड घालणार, त्याच्यामुळे मी तो रेड स्किप केला. मग अजून एक होता माझ्या डोक्यामध्ये जो ब्लू असतो ना, तो असा इलेक्ट्रिक ब्लू काय म्हणतात त्याला, तो होता. आणि एक बॉटल ग्रीन कलर. हे 3 कलर्स मी माझ्या ऑप्शनमध्ये ठेवले होते. बट ब्लू आणि बॉटल ग्रीन पेरेंट्सला जास्त पटला नाही. सो द लास्ट ऑप्शन वी वेंट विथ वॉज गोल्डन. या पण याच्यासाठी मी इतकं सर्च केलेलं, खूप जास्त सर्च केलेलं. सो माझी लग्नाची आणि संगीतची शॉपिंग मी बेसिकली दिल्लीवरून केलेली, बिकॉज मला स्पेसिफिक टाईपचे लेहंगे पाहिजे होते जे फक्त दिल्लीला भेटत होते. सो या लेहंग्यासाठी मी आधी गेले होते तिथे, मला तर ते जागा आठवत नाही. दिल्लीमध्ये एक जागा आहे जिथे खूप सगळे डिझायनर शॉप्स आहेत. म्हणजे फाल्गुनी शेन, पिकॉक, सब्यसाची, तरुण तैलानी, रिम्पल अँड हरप्रीत किंवा सीमा गुजराल, पर्नियास पॉपअप स्टोर, हे सगळे आहेत. एक ॲडवाईस मी तुम्हाला देऊ इच्छित आहे की जेव्हा तुम्ही तुमचा फायनल आउटफिट हे करचाल, फायनलाइज करायला जाचाल, त्याच्या आधी मेक शुअर सगळ्या शॉप्समध्ये जाऊन ना ट्राय करा. मी ट्रायल ॲसच काय घेतले नाही, पण मी एक आयडियाज घेत होते. जिथे पण मला इन्स्पिरेशन्स घेता आले ना, तिथून मी सगळे इन्स्पिरेशन्स कलेक्ट करत होते. आणि माझ्या बजेटमध्ये ते कमी बसलेले, म्हणजे माझ्या बजेटमध्ये ते बसत नव्हते. त्याच्यामुळे मग मी चांदनी चौकमधूनच तो लेहंगा घेतलेला. जे मी बघत होते ना संगीतचे लेहंगे, ते सगळे ऑलमोस्ट 2 lakhs प्लस जात होते आणि ते माझं बजेट नव्हतं. माझं बजेट क्लोज टू 1 lakh होतं संगीतच्या लेहंग्याचं. सो हा संगीतचा लेहंगा जो मी घेतला आहे, हा मी सीमा गुजराल इन्स्पायर्ड घेतला आहे. मला ना अजून एक स्टोअर चेकआउट करायचं होतं जे मी केलं नाही. मला आजपर्यंत त्याचं रिग्रेट आहे. सुरभी चोप्रा म्हणून आहे, जे दिल्लीलाच आहे. ती इतके अमेझिंग लेहंगे बनवते, इतके अमेझिंग बनवते. आणि माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं, बिकॉज तिने पण तिथून घेतलेला, तर तिला तो लेहंगा माझं जे बजेट आहे ना त्यामध्ये बसला. आणि मला ते नंतर इतकं रिग्रेट झालेलं की मी तिकडे का नाही गेले, बिकॉज ती सुद्धा माझ्या विशलिस्टमध्ये होती, पण टाईम कमी होता म्हणून मग मी जाऊ शकले नाही. सो आहे ना, हे एक दिल्लीमध्ये एक शॉप आहे झीनत प्लाझा म्हणून. तर ते शॉपमध्ये कसं ना, तुम्ही जर फोटो दाखवला ना किंवा तुम्ही त्यांना दाखवलं की मला असा असा लेहंगा पाहिजे, ते तुम्हाला तसं बनवून देतात आणि तुमच्या एकदम साईजने बनवून देतात. हा जो लेहंगा आहे हा मला पडला क्लोज टू 65,000चा. हा फुल असा गोल्डनवाला, म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी. वरती असा प्रॉपर गोल्ड होता जो माझ्या टोनला जाईल आणि जो असा संगीतमध्ये पण खूप छान असेल आणि खूप हेवी पण होता. असं नाही की तो लाईट होता. बजेटच्या अंडरच पडला आणि खूप छान पडला. आणि त्यांची डिलिव्हरीसुद्धा खूप फास्ट होती. दिल्लीमध्ये ना, का तुम्हाला जर लेहंगा घ्यायचा असेल ना, तुम्ही 3 ते 4 महिन्याचा गॅप घेऊन चला, बिकॉज ते ना हर एक लेहंग्याची ऑर्डर जाते तुमच्या साईजच्या आणि तो लेहंगा बनवून येतो. त्याच्यामुळे नेहमी तुम्ही लेहंगा घेण्यासाठी 4 महिने घेऊन चला, म्हणजे ते तुम्ही जसं ऑर्डर देताल तसं ते बनवतील आणि मग तुम्हाला डिलिव्हरी करतील. आणि बिलकुल कट टू कट चालू नका, बिकॉज थोडं जरी उशीर झाला, थोडं जरी फिटिंगचा काही प्रॉब्लेम आला ना, तर तुम्हाला मेन डेवरती खूप प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट माझी शॉपिंग केली होती ऑक्टोबरमध्ये. ऑलमोस्ट मी माझी दिल्लीची तरी शॉपिंग करून घेतली होती आणि ऑर्डर्स देऊन टाकले होते. म्हणजे मला जॅनपर्यंत माझे 2 लेहंगे आले होते. तर संगीतचा आउटफिटबद्दल मी हे सांगत होते की मला हा 65,000चा पडलेला. खूप छान आणि खूप हेवी होता. प्रॉपर त्यांनी पॅकिंग करून दिले होते आणि ते ना ऑल टाईम कॉन्स्टंटली माझ्या टचमध्ये होते. ऐसा है मॅम, वैसा इसके साथ ये पोटली, इसके साथ ये वो, हम भेज रहे, ॲड्रेस ये वो, असं प्रॉपर टचमध्ये होतं. आणि याचं पेमेंट कसं केलेलं ना, हां मी तुम्हाला स्पेशली दिल्लीचे जे माझे लेहंगे ना त्याच्या पेमेंट्सबद्दल सांगते. की याचं पेमेंट आम्ही असं केलेलं की आधी आम्ही त्यांना काहीतरी 15 or 20,000 ॲडव्हान्स दिलेलं आणि बाकीचे जे पेमेंट आहे ते जेव्हा लेहंगा येईल तेव्हा द्यायचं होतं. सो 20,000 ॲडव्हान्स देऊन आम्ही लेहंगा बुक केला
आणि डिसेंबरमध्ये तो आला आणि मग रिमेनिंग पेमेंट आम्ही त्यांना ऑनलाईन हे केलं. ही पण एक फॅसिलिटी असते की तुम्हाला जाऊन ट्रायल करू शकतात और ते कुरिअर करू शकतात. हे दोन्ही ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. त्याची जी ज्वेलरी आहे ती मी पुण्यातूनच घेतलेली. ती ज्वेलरी मला बेटीमध्येच भेटलेली. ब्लाउजाचा थोडासा बोट नेक वी होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं गळा भरून दिसा आणि काहीतरी वेगळं दिसा म्हणून मी असं लेअर ज्वेलरी सर्च करत होते. तर ज्वेलरी मला क्लोज टू पडलेली, मला एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही, बट 7,000 to 8,000ची त्याची ज्वेलरी पडलेली. ती रिअल कुंदन आहे त्यात, त्याची प्राईस तर तेवढी असणारच आहे ना. त्याच्यावरती मी काय एक्सरसाइज नाही केलं होतं बिकॉज मला ना फुल स्लीव्सचं शिवायचं होतं, तर मी ते फुल स्लीव्सचं करून घेतलं होतं. थंडी होती, संगीत होतं आणि मला असं वाटलं काहीतरी वेगळं वाटेल म्हणून मग मी ब्लाऊज फुल स्लीव्सचा केला होता. आणि फुल स्लीव्स असल्यामुळे ॲज सच हातात तर काही घातलं नव्हतं. हा एक रिंग फक्त घेतलेली, तर ती रिंग पण क्लोज टू 800 or 900ची ती रिंग होती. ती पण रिअल कुंदन मोतीची रिंग आणि मोठी होती. आणि याच्यावरती सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट मी शोधत होते ते होते शूज. बिकॉज ना संगीतमध्ये तुम्ही डान्स करतात, इतक्या मोठ्या लेहंगा आहे, तुम्ही टुअल्स करता, तुम्ही इकडे तिकडे पळतात, त्याच्यामध्ये तुम्ही हील्समध्ये जास्त कम्फर्टेबल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला ते शूज पाहिजे होते. आणि ते असतात ना आले जे शूज असतात लग्नात घालतात, ते त्याचा मी फोटो टाकेल. सो ते शूज मला पाहिजे होते. मी ऑनलाईन खूप ऑप्शन्स बघितले बट ते मला खूप महाग भेटत होते. म्हणजे 8,000 शूज आता हे मला बेटीमध्येच भेटलेले. आणि हे शूज मला क्लोज टू पडलेले आय थिंक 2,000चे. येस, संगीत चालू. संगीतच्या लुकमध्ये लेहंगा 65,000चा, ज्वेलरी 7,000 to 8,000ची आणि शूज होते 2,000 to 3,000चे. सो हे क्लोज टू हे टोटल आहे त्याचं. संगीत झाला. अजून एक गोष्ट, ओ माय गॉड, संगीत झाल्यानंतर आमची एक आफ्टर पार्टी होणार होती आणि त्या आफ्टर पार्टीसाठी आमचं असं ठरलं होतं की आम्ही पीस बॉल गाऊन असतात ना तसे घालावे. त्याच्या मागची बॅक स्टोरी जर तुम्ही ऐकाल ना, खूप हिलॅरियस आहे, खूप जास्त. शॉर्टमध्ये सांगते, मी पुण्यामध्ये एक शॉप आहे, त्याचं नाव नाही घेणार, तर त्या शॉपमध्ये मी बॉल गाऊनचा जो गाऊन असतो ना तो बघून आले, फायनलाइज करून आले. मला तो खूप आवडला. तो क्लोज टू 6,000 or 7,000चा होता, जो मी फायनल करून आलेली त्या शॉपमध्ये. त्याला पैसे दिले मी की भाई हा माझा फायनल आहे, हे पैसे घे. नंतर मी आले आणि आल्यानंतर ज्या दिवशी डिलिव्हरी होती त्या दिवशी मला त्याचा फोन येतोय की मॅडम ये तो नाही आहे, अभी आप कुछ दूसरा ले लो. असं इतकं डोकं सरकलेलं बिकॉज त्या टाईमला असंच होतं ना की मी रोज जाऊन शॉपिंग करत होते. इतकी फ्रस्ट्रेट झाली जेव्हा त्याचा फोन आला आणि मी मी असं फुल रेजमध्ये, फुल रागात मी त्याच्याकडे, मी माझे 2-4 फ्रेंड्सला गोळा केलं. आम्ही त्याच्या शॉपवरती गेलो आणि गेल्या आम्ही ओरडायला लागलो. म्हणजे तिथले असले नसलेले सगळे जे कस्टमर्स होते एकदम असे ते हे झाले की हे कुठून गुंडे आलेत म्हणून. एक तर तो आम्हाला डबल अमाऊंट देईल, नाहीतर मग तो ड्रेस चेंज करून देईल. चेंज करून जर घ्यायचा म्हटलं तर मग मी महागाचाच ड्रेस घेणार. जास्त काही महागाचा नाही घेतला मी, 1,000 जास्तीचा घेतला. तो 7,000चा होता काहीतरी आणि हा 8,000चा होता. म्हणलं फायनली ठीक आहे, जाऊ दे, डोकं लावून काही फायदा नाही आहे. बट स्टिल 2 तास आम्ही भांडलो आणि 2 तास भांडून आम्ही नंतर फायनली एक आउटफिट चूज केला विच वॉज बेटर दॅन दी फर्स्ट वन. सो इथे आपल्याला सीख काय भेटली की जे होतं चांगल्यासाठी होतं. आणि अजून एक आयरनी सांगू, आमची आफ्टर पार्टीच कॅन्सल झाली. तो ड्रेस अजूनही तसाच पॅक पडलेला आहे. मला वाटतं ते दुकानदाराची छाय लागली आहे मला, बिकॉज तो ड्रेस मी नंतर कधी यूजच नाही केला ना, त्या लग्नात यूज केला. तर याच्यासाठी मी फक्त त्या आउटफिटमध्ये डोकं लावलं होतं जो की होता 8,000चा. सो हे झालं डे 1चं पूर्ण. आता डे 2. डे 2ला सकाळी मायरा आणि भात होता. सो मायरा आणि भात आमचा तर नव्हता बिकॉज आपल्याकडे तर मायरा भरत नाहीत, राजस्थानी पद्धत आहे. सुद्धा गाईस माझं काहीच काम नव्हतं. म्हणजे मी खाली आले, बसले 2-4 मिनटं आणि वर येऊन चेंज केलं. इतके माझे पोपट झालेत ना यार या लग्नामध्ये. आपण कधीतरी वेगळा एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये माझ्या लग्नातले सगळे पोपट मी तुम्हाला सांगेन. सो त्या लुकसाठी पण माझ्याकडे एक स्पेसिफिक लुक होता. एक इन्फ्लुएन्सर आहे मानसी माऊ म्हणून, क्रिएट करूया बिकॉज राजस्थानी रसम होती आणि बांधणी घालण्यात मला असं वाटलं की ते खूप छान दिसेल. सो त्याची जी साडी होती मूळचंदमध्ये, इतकी सुंदर बांधणी भेटते आणि इतकी रिझनेबल आहे ना. म्हणजे आता मी जर इथे बघते ना, ती सेम साडी 30,000ची आणि मला ती भेटलेली 11,000. सो ती खूप सुंदर आहे. तिनं मला प्रॉपर तो असा डीप रेड असतो ना तोच हे पाहिजे होता, दुपट्टा पाहिजे होता. तर तो दुपट्टा मी घेतलेला चितळे आहे ना आपलं पच जो आहे ना, जिथे तुळशी बाग आहे आणि इथे चितळे आहे, तर चितळेच्या जस्ट मागे एक ना कपडा मार्केट आहे. तर तिथे ओढणी भेटलेली, ती मला क्लोज टू 1,800ची पडलेली. त्याच्यावरती मी जी ज्वेलरी आहे ती मी क्लोवर सेंटरमध्येच, अजून असे खूप सारे शॉप्स आहेत तर तिथे थोडंसं सर्च केलेलं
आणि तिथून ती ज्वेलरी घेतलेली. ती ज्वेलरी मला क्लोज टू पडलेली आय थिंक 2200ची. त्यानंतर मला ना त्याच्यावरती ते माणसमावणी जसे ते हे घातले होते ना वेल, मला तसेच पाहिजे होते. मी ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि ते मला क्लोज टू पडलेले 1500चे. अजून एक गोष्ट, ब्लाऊज. येस, ब्लाऊजवरती मी खर्च केला आहे याच्यावरून. घरचे जर हा व्हिडिओ बघतील तर ते मला नक्कीच त्याच्यानंतर फोन करणार आहेत, बट मला चालेल, मी ऐकून घेईन. बिकॉज 5 मिनिटाच्या कामासाठी मी त्या ब्लाऊजवरती 3500 खर्च केलेले आहेत. हे पहा किती सुंदर काम केलंय ना. म्हणजे याच्यावरती पण तुम्ही बघू शकतात की त्यांनी त्या ऑर्डरला सुद्धा अशी वर्क करून दिली आहे. ठीक आहे, लग्नात जास्त यूज नाही आला हा ब्लाऊज, बट नंतर मी याचा खूप यूज केलेला. सो मम्मी पप्पा मला फोन करून परत रागवू नका की एवढे पैसे का खर्च केले. ओके, सो हा लुक होता आणि या लुकची टोटल कॉस्टिंग होती ही. याच्यानंतर आला आपला मेन फंक्शन, मेन लग्न, ज्याच्यामध्ये मला हजारो लोक बघणार होते. सो या फंक्शनसाठी ना माझ्याकडे 4 वर्ष आधीपासून हा लुक माझ्या डोक्यात होता. ची पूर्ण प्लॅनिंग केली होती आणि मला हा स्पेसिफिक लेहंगा पाहिजे होता. मी इथे फोटो टाकेन. ही आय थिंक इन्फ्लुएन्सर और कुठली तरी मोठीच व्यक्ती आहे, तर हिने हा लेहंगा घातलाय. तर मला काय की मला तेव्हापासून असं झालं की मला हेच घालायचंय. आणि हा जो लेहंगा आहे ना, हा मारवाड कुटोर म्हणून एक ब्रँड आहे त्याचा आहे. जर हा लेहंगा जर घ्यायला गेला ना तर हा क्लोज टू 7 to 8 lakhs पडतो. बट ते माझ्या वे आउट ऑफ बजेट होता. मी दिल्लीला गेले होते ना तेव्हा मी मारवाड कुटोर सुद्धा एक्सप्लोर केलेलं. बट खूप म्हणजे जे आवडत होते ना ते क्लोज टू 10 lakhs प्लस लेहंगे होते आणि तेच आवडत होते. खूप अमेझिंग लेहंगे होते गाइस. दिल पे पत्थर रख के अपना क्या म्हणतात त्याला, अपना पांघरून बघून पैर पिसरा के अपन ने अपना लहंगा लिया है. वो भी ज़्यादा ही है, पैर जरा ज़्यादा ही बाहर जा रहे थे, बट इट्स ओके. सो असा मी लेहंगा घेतलेला माझा. बट हा सुद्धा खूप अमेझिंग रिझेम्बलन्स आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या ज्या विजनमध्ये आणि याच्यामध्ये खूप रिझेम्बलन्स आहे. सो हा जो लेहंगा आहे हा मी सुधीरबाई साडीवालामधून घेतलेला. हा लेहंगा मला क्लोज टू पडलेला 2.5 lakhsचा. 10 लाखापेक्षा तर स्वस्तच आहे ना. याची जी ज्वेलरी होती, मला सेम हिच्यासारखीच ज्वेलरी पाहिजे होती. सो ही ज्वेलरी मला बेटीमध्ये भेटली, थँक गॉड. आणि ही ज्वेलरी होती 11,000. नाही, शाबाशी द्या मला. मी 17,000ची हळदीची ज्वेलरी घेतली आणि लग्नाची ज्वेलरी मी 11,000ची घेतली. यू शुड बी प्राऊड ऑफ मी गाईज. हाताचे मी असं ते स्टॅक केलं होतं चुडा टाईप्स. हिरव्या बांगड्या होत्याच आणि त्याच्या आसपास ना मी कुंदनच्या बांगड्या घेतल्या होत्या. त्या मला ना थोड्याशा महाग पडल्या. त्या मला क्लोज टू 7,000च्या पडलेल्या. म्हणजे अजून काही खर्च जर याच्यावरती केला असेल तर मी ते घेतल्या होत्या नथ. तिचा प्रॉब्लेम असा ना, खूप मोठ्या नथी मला सूट होत नाही. आणि या गळ्यातल्याच्या सेटमध्ये ज्या नथी आल्या होत्या ना त्या खूप मोठ्या होत्या. सो मी 3 नथ एक्स्ट्रा विकत घेतलेल्या. त्या पण मला क्लोज टू 1200-1500च्या पडलेल्या. आणि जी हिल्स होती त्याच्या खाली ती मी यातलीच घातलेली. जी एंगेजमेंटची हिल्स होती ना मेट्रोची, तीच घातलेली. त्याच्यामुळे तिथे मी काय वेगळा खर्च केला नाही. सो हा टोटल लुक होता आहे त्याचं टोटल. आता मेकअपबद्दल बोलूयात. मेकअपसाठी मी खूप सर्च केला होता. म्हणजे मी इतकी टेन्स झाले होते बिकॉज माझं लग्न होतं पुष्करमध्ये आणि मी राहत होते पुण्यामध्ये. केऑस होता. सो मी 2-4 लोकांना रीच आउट केलं. मी इवन मुंबई पुण्याच्या लोकांना सुद्धा रीच आउट केलं. बट ते खूप जास्त महाग होते बिकॉज त्यांचा टू अँड फ्रो सुद्धा आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे त्यांचं येणं जाणं, त्यांच्यासोबतचे जेवढे लोक आहेत त्यांचं सुद्धा येणं जाणं आपल्याला द्यावं लागतं. प्लस त्यांचं राहणं खाणं सगळं आपल्याकडे असतं. आणि पुणे मुंबईवरून त्यांचा एक रूल असतो की ते फक्त फ्लाईटनीच येणार. ते ट्रेन बस काही त्यांना म्हटलं नाही, ते फक्त फ्लाईटनीच येणार. त्यांची पूर्ण टीम पण फ्लाईटने येणार, त्यांचं सामान पण फ्लाईटने येणार. सो ते मला जरा महाग पडत होतं. म्हणून मग मी म्हटलं तिकडचा विषय सोडून द्या. म्हटलं काही मतलब नाही. एक तर ते 2-3 लाख चार्ज करत होते, त्यात त्यांचं येणं जाणं क्लोज टू मला 1,00,000-1.5 लाख झाले असते. त्याच्यामुळे मी म्हटलं नकोच, आपण ते स्किपच करून टाकूयात. मग मी फायनली जयपूरचे शोधायला लागले. ते जयपूरचे शोधताना सुद्धा इथे सुद्धा माझ्यासोबत एक कांड झाला यार. माझ्यासोबत खूप कांड झालेले लग्नामध्ये, मला माहीत नाही आहे. मी एक बुक केलेली पण तिने चुकून त्या डेटवरती बुक केलं ज्या डेटवरती ती ऑलरेडी बुकड होती. म्हणजे बुक होऊन मी तिला ॲडव्हान्स ट्रान्सफर करून सगळं झालं, नंतर मला ती फोन करते की यार नाही होणार नाही. मग ही मला जी आत्ताची माझी मेकअप आर्टिस्ट आहे ना, मग मला ती सापडली. मी कशी बशी ती खूप सर्च केलं मी खूप. आणि यात असं असतं ना की ट्रायल तुम्ही घेऊ शकत नाही. ते ट्रायल्स देत पण नाहीत. त्यांचा रूल असतो की ते मेकअपचे ट्रायल्स देत पण नाहीत.
सो मी म्हटलं ठीक आहे, मग आमचं फोनवरतीच जे कॉन्व्हर्सेशन झालं त्याच्यावरतीच आम्ही थोडेसे लुक्स डिस्कस केले आणि त्या बेसिसवरती मी हिला बुक केलं. तर हिचं असं होतं ना की हिचे क्लोज टू आय थिंक 50,000 पर लुक होते. 1.5 लाखामध्ये हिने माझे 3 लुक्स केले, हळदीचा, संगीतचा आणि लग्नाचा. आणि अमेझिंग जॉब केलेला गाईस. म्हणजे मी इतकी इन्फ्लुएन्स झाले तिच्यावरून की असं वाटत होतं की मीच आता मेकअप आर्टिस्ट बनावी. मला सर्वात आधी रेडी केलं होतं. युजली मुलीच्या मेकअपला 4-4 तास लागतात, हिने मला 2 तासात तयार केलेलं. संगीतमध्ये हिने मला 1.5 तासात तयार केलेलं. हळदीमध्ये टाईम घेतला बिकॉज आमच्याकडे पण खूप टाईम होता, संगीतमध्ये बिलकुल टाईम नव्हता. इवन लग्नामध्ये पण तिला वाटलं की यार लोक घाई करतील, बट काय नाही. मी 7 वाजता तयार होते. मी ऑलमोस्ट 5-5:30ला बसले होते मेकअपला. मी 7 वाजता फुल तयार होते, सगळं घालून. आणि मेकअप इतका सुंदर बसला होता ना, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत धुवायच्या आधीपर्यंत तो एकदम चांगला बसलेला. धुवाच वाटत नव्हता, असं वाटत होतं फ्रेश मेकअप केलेला आहे. मला तर हे वर्थ वाटलेलं. आणि खूप ती बोलायला पण खूप छान आहे, कम्फर्टेबल करते आणि आपल्या एजची आहे, म्हणजे ॲटिट्यूड वगैरे नव्हता. तिचं बिहेवियर खूप छान होतं, तिने खूप कम्फर्टेबल केलेलं आहे. हिचं नाव आहे मीरा भंडारी. ही जयपूर बेस्ड आहे आणि हिचे ना क्लासेस पण असतात. आणि ती म्हटली की ती लंडनवरून वगैरे शिकून आलेली आहे. सो बेस वगैरे ना एकदम असं वाटत होतं की ती पेंटच करते काहीतरी असं. खूप सुंदर. आणि प्रोडक्ट्स पण ती खूप अमेझिंग यूज करते, एकदम हाय एंड प्रोडक्ट्स यूज करते. त्याच्यामुळे मला असं काही प्रॉब्लेम पण झाला नाही आणि खूप हेवी पण वाटत नव्हता. सो त्यामध्ये एवढंच बोलूयात. मी अजून एक व्हिडिओ करेन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला टिप्स, ट्रिक्स, कशी शॉपिंग करायची, कुठून करायची, काय तुम्हाला हेल्प करेल, कसं तुम्ही शॉपिंग करताना ना ते ओव्हरवेल्मिंग फिलिंग असते की यार परफेक्ट असायला पाहिजे, चांगलं दिसेल का चांगलं नाही करेल. तर आय थिंक या सगळ्या टिप्स ज्या आहेत ना मी हे पार्ट 2 मध्ये नक्की शूट करेल. त्यासाठी आय थिंक आपण फक्त इथे कॉस्टिंग आणि कुठून काय घेतलं आहे हेच ठेवूयात. सो हे होते माझे लग्नाचे सगळे लुक्स, स्टार्टिंग फ्रॉम एंगेजमेंट टू फायनल फेरे. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला काही हेल्प भेटेल माझ्या एक्सपिरियन्सेसवरून. आणि लेट मी नो तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ. अजून काही जर तुम्हाला माझ्याकडून हेल्प पाहिजे असेल, काही लिंक्स पाहिजे असेल तर मला नक्की सांगा आणि कमेंट डाऊन करा. ऑल्सो हॅपी शॉपिंग. तुम्ही काहीही घाला, कितीही महागाचं घाला, कसंही घाला, बट मेक शुअर तुम्ही ही प्रोसेस एन्जॉय करत आहात. आणि हा टाईम परत कधी येणार नाही आहे. मी माझ्या टाईमला खूप जास्त मिस करते. आय नो मी माझं ते फुल्लेस्ट एन्जॉय केलं होतं आणि तुम्ही पण हेच करा. किती जरी प्रेशर असेल, काही जरी असेल तरी लेट इट गो. जस्ट एन्जॉय दी प्रोसेस अँड एन्जॉय दॅट टाईम, बिकॉज हा जो टाईम आहे हा परत येत नाही आणि तुम्ही ब्राईड परत बनत नाहीत. सो एन्जॉय each and every process, enjoy each and every moment. Don't get anxious, don't feel overwhelmed. आणि जरी होत असेल तरी लेट आउट करा, त्याला काम डाऊन करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त या टाईमला एन्जॉय करा, बिकॉज हा टाईम परत कधीच येत नाही. ओके, तर हा होता आजचा आपला व्हिडिओ आणि थोडंसं ज्ञान. थँक्यू फॉर वॉचिंग. आय नो मी खूप जास्त बडबड केलेली आहे. मी शिकतीये, मी पॉईंट टू पॉईंट बोलायला शिकती आहे. So anyways, thank you for watching and thank you for supporting. See you in the next video. Bye.